कार्यक्रमात आपण पुढे जाऊया आणि यानंतरचा पुरस्कार आहे उत्तमजी केवळ पाटील यांना. त्यांची थोडक्यात ओळख करून देते. केवळ पाटीलजी यांच्या आई म्हणजे त्यांच्याकडे आई वडील दोघेही शिक्षक, शिक्षकी वातावरण घरामध्ये त्यांच्या आई या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला शिक्षक होत्या आणि शिक्षकी वातावरणात ते वाढले ओघाने. त्यांच्या कामाची सुरुवातही शिक्षकी पेशाने झाली आणि त्यानंतर टिळकनगर केमिकल्समध्ये त्यांनी 35 वर्ष नोकरी केली. आता एखादा मराठी माणूस 35 वर्ष नोकरी करतो याच्यामध्ये काही आश्चर्य नाही, पण 35 वर्षानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि त्यानंतर वयाच्या 56व्या वर्षी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. व्यवसाय म्हणण्यापेक्षा उद्योग म्हणणं जास्त श्रेयस्कर ठरेल, कारण त्यांनी अनेक व्यवसाय असतात पण जिथे प्रोडक्शन असतं, काहीतरी आपण वस्तू तयार करतो, तर त्यांनी स्वतःची वायनरी सुरू केली ओकवूड या नावाने आणि त्यांची आत्ता 25 एकर द्राक्षाची शेती आहे. ती सर्व द्राक्ष तर ते या वायनरीसाठी वापरतातच, पण आजूबाजूच्या भागातल्या इतरही अनेक शेतकऱ्यांकडून ती द्राक्ष घेतली जातात. आणि जसं मगाशी देखील उल्लेख झाला की फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर युरोपमध्ये देखील अनेक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात ह्याची निर्यात केली जाते आणि हा देखील एक खूप महत्त्वाचा असा भाग आहे. त्यांचे चिरंजीव देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांची फ्रान्समध्ये त्यांनी ही वायनरी सुरू केलेली आहे. तर एक त्यांची ब्रांच हिंदुस्थानात आहे, एक फ्रान्समध्ये आहे. तर असे हे श्री उत्तमजी केवळ पाटील यांचा सन्मान करण्याची, यांना पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांना करते आणि त्यांचे चिरंजीव सचिनजी यांनाही मी विनंती करते की त्यांनीही या सोहळ्यामध्ये सामील व्हावं. त्यांचं कुटुंबच इथे उपस्थित आहे आणि अतिशय आनंदाचा असा हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी. उत्तमजी केवळ पाटील. मनपूर्वक धन्यवाद. उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. फक्त मनोरथ केल्याने आपल्याला पुढे जाता येत नाही, तर सतत उद्यमामध्ये, उद्योगामध्ये राहणं खूप आवश्यक असतं. आणि आजच्या कार्यक्रमातले उद्योजक उत्तमजी केवळ पाटील यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. प्रथमच सांगतो की मी काय फार मोठा वक्ता नाही आहे. इथे डॉक्टर साहेबांनी सर्वांचं ब्लड प्रेशर डाऊन करून टाकलं. ज्यांना हाय असेल त्यांचंही डाऊन झालं आणि ज्यांचं लो असेल त्यांचं नॉर्मल झालं. खरोखरच ते रत्नपारखी आहेत. आणि डॉक्टर एवढं बोलतात, आमच्याकडे सुद्धा भरपूर डॉक्टर आहेत, पण एवढे डॉक्टर इतकंही सुंदर बोलतात की हे मी पहिल्यांदाच ऐकलंय. उपस्थित प्रमुख पाहुणे व प्रेक्षक, माझे मित्र सुहासजी, राजहंस प्रतिष्ठानकडनं मला हा आज पुरस्कार मिळतोय. खरं तर सांगायचं म्हणजे ही एक मोठी लोकसेवा ते करतायत, हे सर्वांना आपल्याला कल्पना आहेच. लोकसेवा करत असताना त्यांना जो आजार घडला आणि त्या आजारामध्ये त्यांनी 2-3 वर्षापासून त्याला ते फाईट करतायत, पण
त्यांनी मागाशी सांगितलं की मला काही त्रास होत नाही आहे, कमी त्रास होतो. तुम्हाला गरजच नाही केमोची, एवढी मोठी तुम्ही सेवा करताय. काय गरज आहे तुम्हाला केमो घ्यायची गरज नाही. ते माझे चांगले मित्र आहेत, बऱ्याच वर्षापासून त्यांचे माझे संबंध आहेत, कारण आम्ही एकाच कंपनीमध्ये काम करतो. आणि ते अतिशय उत्तम तबलावादक आहेत. आमचे चेअरमन अरुण डहाणूकर हे त्यांना घरी बोलवायचे तबला वाजवायला. हे एक त्याच्यावरून कळतं सर्वांना. आणि खरं तर मी माझे स्वतःचे आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांचे आभार मानतो. आणि मला इथे बोलवलं, माझा त्यांनी सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. आपण सर्वांनी कौतुक केलं माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या मुलाचं, त्याबद्दल धन्यवाद. मी सुहासजींना उदंड आयुष्य लाभो. आणि मी ठामपणे सांगतो की त्यांना काहीही होणार नाही, झिरो. काही आज होणारच नाही, तुम्ही विचारच करू नका काही होणार म्हणून. डॉक्टरनी तपासो अथवा न तपासो, वरच्यांचा आशीर्वाद आहे. सर्व पेशंट मार्फत त्यांना केमो मिळतोय. त्यामुळे सुहासजी तुम्ही काहीही काळजी करू नका, ठणठणीत बरे व्हा. मी परत महिन्यानी मुंबईला येऊन तुम्हाला भेटतो आणि मी विचारतो की मी तुम्हाला केमो चालू आहे की नाही. फोन तर करालच, पण प्रत्यक्ष येऊन भेटाल. सर्वांचा तुमचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. परमेश्वर कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच कबरे सरांप्रती सगळ्यांना एक अतिशय प्रेमाची भावना आहे, स्नेहाची भावना आहे. आणि उपचार तर चालू आहेतच, पण असं म्हणतात की जेव्हा मन दुरुस्त असतं तेव्हा शरीर हे तंदुरुस्त असतं. आणि त्यांचं मन हे छान असं प्रेमाने दुरुस्त आहे. यानंतर मगाशी उल्लेख झाला ज्यांचा, जे फ्रान्सहून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमात 2 शब्द बोलावेत. अमित केवळ पाटील. नावामध्ये काय. सगळ्यांचा नमस्कार. राजहंस फाउंडेशनचे मी आभार मानतो. आणि हा मंच मला नाही वाटत भाषण करण्याचा आहे, त्यामुळं मी काही भाषण देऊ शकत नाही फर्स्ट थिंग. आणि इलेक्शन झाले त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी भरपूर भाषणं आत्तापर्यंत ऐकली असतील. थोडक्यात सुहासजी जे काम करतायत, आय एम क्वाईट इम्प्रेस्ड. मला माहिती नव्हतं ह्या बाबतीत, पण पप्पांनी जेव्हा सगळं सांगितलं त्याच्यानंतर मी वाचलं, राजहंस प्रतिष्ठानबद्दल माहिती करून घेतली. सो आय रिअली विश हिम ऑल द गुड लक. आणि आज रात्री मी परत फ्रान्सला चाललो आहे, त्याच्यामुळे आय फील दिस वॉज अ व्हेरी गुड फेअरवेल फॉर मी. आय रिअली थँक एव्हरीवन फॉर बिंग हिअर. आणि एकच सांगू शकतो मी सुहासजी तुम्हाला की तुमच्या पाठीमागं आम्ही आहोत. तुमच्यासारखं काम तर अनफॉर्च्युनेटली अजून करू शकलो नाही. आम्ही बिझनेसमध्ये आहोत, पैसे सोडून आम्हाला काही दुसरं कमवता आलं नाही. परंतु पैशांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही खरेदी करता येत नाही आणि पैशाशिवाय काही होतही नाही. त्यामुळे wherever you feel that will be helpful, we will stand besides you, like all of you. Once again, thank the respected dais and सगळ्यांचे आभार परत एकदा वडिलांना पुरस्कार दिल्याबद्दल. आणि होप टू इंटरॅक्ट व्हेरी सून. थँक्यू वन्स अगेन. थँक्स.